शाळा म्हटलं की डोळ्यासमोर येतात शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षणाचं वातावरण. पण हिंगोलीत एका शाळेत जे समोर आलं ते पाहून सगळेच हादरले. शाळेचे मुख्याध्यापकच दारूच्या नशेत शाळेत येत असल्याचा आरोप आणि त्याच अवस्थेत शाळेत झोपल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणाची पाहणी अभिजित दिपके यांनी केल्यानंतर आता त्या मुख्याध्यापकावर थेट निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. नेमकं शाळेत काय घडलं आणि अभिजित दिपकेंनी पाहणी केल्यानंतर प्रशासनाने काय निर्णय घेतला पाहू या व्हिडिओमधून सविस्तर. 5 बार कंप्लेन की थी, ऑफिशियल रिटर्न कंप्लेन की थी 5 बार। उसके बाद भी यहाँ के जो शिक्षण अधिकारी है उन्होंने उन पर कोई कार्रवाई नहीं करी थी। उस प्रिंसिपल को निकाला नहीं गया था। लेकिन जब हमने ये मुद्दा उठाया शनिवार को और हमने कहा कि अगर उस प्रिंसिपल को हटाया नहीं जाता है तो हम यहाँ पर आंदोलन करेंगे, और जैसे कि आप देख सकते हैं पीछे गांव वाले आंदोलन पर बैठे हुए हैं। आज सुबह उस प्रिंसिपल को हटाया गया और ये कह रहे कि हमने तुरंत एक्शन ले लिया। 2 साल तक सो रहे थे आप लोग। शिक्षण अधिकारी जो है, मैं उनसे पूछना चाहता हूँ, अगर उनके बच्चों के सामने कोई इंसान दारू पीकर सोता क्लासरूम में, कोई प्रिंसिपल दारू पीकर सोता क्लासरूम में, उनके बच्चों के सामने दारू पीता, दारू की बोतल क्लासरूम में लेकर आता, तो ऐसे ही चुप रहे थे ये 2 साल तक। ये जितने भी ऑफिशियल्स है एजुकेशन डिपार्टमेंट में काम करने वाले, ये अपने बच्चों तो प्राइवेट स्कूल में भेज देते, बड़े बड़े प्राइवेट स्कूल्स में। स्कूल की ऐसी अवस्था एक सेकेंड, ये अपने बच्चे तो प्राइवेट स्कूल्स में भेज देते हैं, और जो इनकी जिम्मेदारी है सरकारी स्कूल ठीक करना, उस पर काम नहीं करते। क्यों? क्योंकि इनके अपने बच्चे प्राइवेट स्कूल्स में है। यहाँ पर कौन पढ़ रहा है? यहाँ गरीबों के बच्चे पढ़ रहे हैं, किसानों के बच्चे पढ़ रहे हैं, मजदूरों के बच्चे पढ़ रहे हैं। तो यहाँ पर कुछ भी हो तो चलता रहे। अपनी जो इनकी कोर जिम्मेदारी है सरकारी स्कूल ठीक करना, ये उसी पर ही काम नहीं करते। जब तक इनके अपने बच्चे सरकारी स्कूलों में नहीं पढ़ेंगे, यहाँ पर नीचे नहीं बैठेंगे, जमीन पर नहीं बैठेंगे, तब तक इनको नहीं समझ में आएगा एक किसान के बच्चे को, एक मजदूर के बच्चे को क्या प्रॉब्लम होती है। इनके बच्चे बड़े बड़े स्कूल्स में बेंचेस पर बैठते हैं, यहाँ पर बच्चों को बेंच नहीं बैठने के लिए नीचे बैठे हुए बच्चे। किसी शिक्षण अधिकारी के बच्चे, किसी भी एजुकेशन डिपार्टमेंट में काम करने वाले ऑफिशियल के बच्चे नीचे बैठेंगे जमीन पर? करोड़ों की फीस भरकर जाएंगे, लाखों की फीस भरकर जाएंगे, बढ़िया से बढ़िया स्कूल में जाएंगे। तुम्ही आता शाळेमध्ये पाहणी करताना जे आहे ते नाराजी व्यक्त केलेली आहे बेंच नसल्यामुळे, त्यांना काही अल्टिमेट दिला का बेंच संदर्भामध्ये? काय नेमकं मी केंद्र प्रमुख जे आहे त्यांना रिक्वेस्ट केली की बेंच जे आहे ते तुम्ही करून द्या, कारण की मुलं खाली नाही बसली पाहिजे। का मुलं खाली बसली पाहिजे? प्रिन्सिपलनी स्वतःसाठी कुशनची खुर्ची लावलेली आहे मोठी। जो पिदाडा प्रिन्सिपल आहे त्यांनी 10-12 हजाराची खुर्ची तर स्वतःसाठीच लावलेली आहे। मुलांनी खाली बसायचं आणि प्रिन्सिपल आपले शौक पूर्ण करतोय दारू पिऊन त्या कुशनच्या खुर्चीवर बसायचं। आणि जे शिक्षण अधिकारी शिक्षण अधिकारी जितकेही आहेत त्यांचे मुलं ज्या बेंचेसवर बसतात त्याच बेंचेसवर हे गाववाल्यांचे मुलं बसले पाहिजे, त्याच क्वालिटीचे बेंचेस पाहिजे। तुमचं आंदोलन कधी बंद होणार आहे? आमचं आंदोलन जोपर्यंत आम्हाला लिखित मध्ये येत नाही। काय काय मागणी आहे? मागण्या सध्या एक मागणी तो पूर्ण झाली आहे, प्रिन्सिपलला निलंबित करण्यात आलेले आहे। पण गावकऱ्यांची मागणी ही आहे की इथे 4 टीचर्स असले पाहिजे। तर जोपर्यंत आता माझं बोलणं झालेलं ते म्हणलेले की एक टीचर तर लगेच अपॉइंट करतो, अजून एक तर 3 झालेले, पण मी त्यांना म्हणलेले टोटल 4 पाहिजे। जोपर्यंत तुम्ही लिखित मध्ये देत नाही की 4 शिक्षक इथं अपॉइंट केल्या जातील तोपर्यंत हे आंदोलन मागे होणार। या प्रकरणानंतर संबंधित मुख्याध्यापकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। मात्र शाळेतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर याचा परिणाम होऊ नये यासाठी प्रशासन आता पुढे काय पाऊल उचलणार हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण आणि महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी अभितक मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।